भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलाय. आपला वेग वाढतोय, प्रगती वाढते आणि दुसरीकडे आपल्या शहरांची ही अवस्था आहे. नोएडासारख्या एखाद्या शहरात नाल्याच्या शेजारी तिथे गाडा लागलेला असेल, जो 20 रुपयांची थाळी देत असेल किंवा 20 रुपयांचे छोले कुलचे देत असेल, आणि तिथं जितके कारखाने असतील त्यातील बिचारे सर्व गरीब मजूर जे 10,000 15,000 कमवत आहेत ते येऊन तिथेच उभे राहून खात असतील. त्यांना माहिती आहे की मागे नाला वाहतोय, तरी ते तिथेच उभे राहून खातील आणि रोज तिथे खातात. गरीब माणूस प्रदूषण सोसून घेतो, त्याच्याकडे कोणताही पर्याय नाहीये. त्यांना काय करावं? तर या दोन गोष्टींना एकत्र करू नका की आपण जगातील इतकी मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत. श्रीमंत किंवा गरीब वास्तवात माणूस असतो. तर माणसाच्या स्तरावर, व्यक्तीच्या स्तरावर येऊन बोलायला हवं की दरडोई उत्पन्न किती आहे. जगातील श्रीमंत देशांमध्ये स्वित्झर्लंड, नॉर्वे वगैरे येतात. यांच्यात लोकसंख्या नाहीये पण हे खूप श्रीमंत आहेत. तर तुम्ही जर त्यांचा एकूण GDP पाहिला तर ते खूप खाली येतील, पण ते खूप श्रीमंत देश आहेत. तुम्हाला युरोपमध्ये असे अनेक श्रीमंत देश मिळतील जे अफाट श्रीमंत आहेत, पण त्यांचा एकूण GDP तुम्हाला मुंबईपेक्षा कमी मिळेल, कारण ते लोकसंख्येने लहान आहेत. तर एकूण GDP हा खूप दिशाभूल करणारा, खूप भ्रामक आकडा असतो. दरडोई पाहावं लागतं.